टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नमस्कार। 10/3/2025 ला आपण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाला कलेक्टर साहेबांना आपण निवेदन दिलं होतं की कचरा डेपो बाधित भाग जो आहे, संकेतगार झाले, सिद्धीराव झाले, पावराव झाले, गणेशनगर झाले, महेशनगर झाले, हा भाग एक ना अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे पाण्याची, जे की टँकरने पाणी महिलांना 15-20 दिवसाला पाणी येते, ती समस्या महत्त्वाची होती। तसंच लाईटी समस्या, रस्त्याची समस्या असेल, अशा बऱ्याच समस्याचं आपण निवेदन म्हणजे एकच निवेदन या ठिकाणी दिलं होतं। तर त्या निवेदनामध्ये आपण 15 दिवसाचा अल्टिमेट दिला होता, म्हणजे 25 आपल्या मागण्या त्यांनी समिती नेमून पूर्ण करा अशी आपली मागणी होती। आपण 25/3 म्हणजे आज या ठिकाणी त्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता, तर त्यांनी काय आपल्या त्या 15 दिवसात आपल्या निवेदनाची दखल घेतलेली नाही। दखल न घेतल्यामुळे आपण या ठिकाणी आज आंदोलन केलं। तर या ठिकाणी बहुसंख्य महिला या ठिकाणी उपस्थित हांडाभांडे घेऊन, जे की मोठी समस्या आहे आमच्या भागातली, कसाडोबा भागातली पाण्याची। तर कलेक्टर मॅडमने या ठिकाणी त्याची दखल घेऊन आम्हाला बोलवतो, 20 जणांची समितीवरती बोलवली होती। तर मॅडमने सांगितलं कमिशनर पहिलीच एक समिती तिथे भागाकरता केलेली, तर त्यांनी तसं पत्र खाली दिलेलं आहे। तर येत्या 2-4 दिवसात नगरपालिकेला या भागाची एक मिटिंग घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे त्यांनी सांगितलेलं। जे सीओ आहेत सचिन पवार म्हणून, त्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की यांची दखल घेऊन, यांचे प्रश्न समजून घेऊन, यांना त्या समितीत दाखल करून घेऊन त्याच्या समस्या मार्गी लावत। तर त्यांच्या शब्दाचा आम्ही या ठिकाणी मान ठेवलेला आहे। या 2-3 दिवसात ती मिटिंग झाली, त्याच्यानंतर मग त्या समस्या कसे सोडणार आहे आम्ही जाणून घेणार आहोत। ज्या आमच्या समस्या प्रश्न आहेत त्यावेळेस सुद्धा सोडलं नाही, त्या अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन ठिकाणी आम्ही नगरपालिकेत करणार आहोत। त्याची दखल यांनी घ्यावी। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।